हाय नमस्कार, राधाच काळ पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर चला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर एक कमेंट करा. दाद्या जा शेडच्या मागं पळ पळ लवकर. आला ना काच पत्रा हुडकून. अरे भंगारवाल्या काम एवढं कष्टाचं करता इटभट्टीवरचं आणि आला भंगार गोळा करून. दाद्याव कवा तर तुला मराठी कळू दे. ऐकून नाही ऐकल्यावानी करतो. जा लवकर फेकून द्या ती आणि जा शेडच्या माग. अरे देवा तुला काय म्हणते शेडच्या माग जा नाही तर घरात जा. सांग त्याला पळाला नाही बार. स्वाती उठून गेली की पळाला नाही बार. तर वार काबार सुटलं होतं आणि झोप तर असली लागली होती. इतकं झोपीनं खाल्लं होतं तुम्हाला काय सांगू. ते बाई आली काडीची पिठी मागाय सगळा झोपीचा सत्यानाश झाला. मग स्वाती तरी पण मी झोपली होती. मला द्यायची काडी पिठीला कटाळा आलता. मी म्हणलं आहो म्हणलं काडीची पिठीच नाही. परत स्वाती उठली वाटतं स्वातीनं दिली नाही का. मग काय नेलं तिनं गॅस बसला. एवढं झोपीनं खाल्लं तरी पण मी डोळं उघडून बघितलं. मग आता स्वातीनं इथं मेथी लावली. मेथी उगवली चांगली म्हणून खुरपते. जा लवकर पळ पळत पळत जायचं. आणि कवा सुद्धा दाद्यानं जर लय डोकं उठवतो बाई. एक शब्द सांगितला आणि त्यानं ऐकलाय पटकन ना कधी सुटलं. स्वाती म्हणते काव्य आपली 2 घरची कामं करते. ए सन्या दादा जावा तुम्ही पळा तिकडं. मी व्हिडिओ करते या. तुम्हाला किती एक शब्द सांगितलं तरी का नाही 100 बारा सांगितलं तरी तुम्हाला एकदा सुद्धा ऐका येत नाही. सांगून शिकवून लोकांची धन. बापच ऐकत नाही तर लेकरं काय ऐकतात ते. तर हो का इथं चाललंय स्वातीचं मेथी खुरपण. हो मावशी केवढ्याला एक पिंडी आहे तर लय लवकर खुरपण चाललंय. मग पावसाच्या आधीच खायला प्यायला नाही आपल्याकडे गरीब परिस्थिती आहे. नुसतं खुरपून तर घ्या मुलं पावसाळी जेवावर माळ रान असल्यामुळं आणि लावलं तर खडकावर. खडकावर चांगले होय त्याला मातीनं फिते. त्याला मातीनं फिते. अहो येत बघा कसली मेथी येते आता. बर बर येऊ द्या आम्हाला एखादी पिंडी द्या. तर इथं आपल्या काव्या बसली या. हा बर बर. तर काव्या आपली लय काम करते या. मी तिला काय तर सांगितलं होतं काम. काय सांगितलं होतं काव्या. कशाला ती चमच्या हाताला लावते. दे टाकून टाकून दे. उद्या आला तर सांगा. दुसरीकडे बाकी असलं तर मग टाकून दे. हाताला चिटकून राहते ती तशीच. बघ बरं हाताची निघली का चमकी. तुम्हाला दाखवते पहिलं. साप निघत नाहीत आता आपल्या इथं. लांबून बघा की मग. त्याला कळतंय का साप. हा पप्पाला हाक मार. तिथं साप आहे. मारा की मग कसलं काय असतं ना.
कुठं आहे? मग काय करायचं? अयो, लय मोठा आहे, दिसत नाही. कुठं? आवाज घर असलेले आहे. दोन तोंडी नव्हती. पाय थळावानी. जीव करून बाळाची. मी तुम्हाला दाखवते साप. नाही नाहीतर येऊन रात्री त्याला खप खप म्हणून तर आलं तरी बोका बोका. अहो लय मोठा आहे की हे बघा. मोठं लठ आहे की. साप. अहो तोंड आतमध्ये आहे. आणि त्याने बिळकोंडी गेली त्याच्यामुळे तसं आहे. नाही ते वेगळं. दिसला का? आणि बघ माझं लाईट वेगळी. इकडून एक इकडून ये की. साप नव्हते काहीतरी मांडोळ नव्हतं. मांडोळ नव्ह या नाही तिथं बसलंय त्याने बिळकोंडी गेली या. कुठं बसलंय? त्या पुष्टापाशी फुलाच्या झाडावर. पहिलं सीताफळीचं झाड बागे बारक चाललं रे गाडी. काय झालं भाऊजी म्हणतात चांगलं असतंय ते निघलेलं इदुळा. भाऊजी म्हणतात चांगलं असतंय निघलेलं. मला बी तसंच वाटतंय सांभाळावंच काय की ते करायची. काय करू काय प्राणी संग्रहालय खोलू होय हे तर आम्हालाच का नाही फ्रीज मध्ये ठेव म्हणतात. दादाने केलं की मग. ती सहज बोलले तर ते वरात घेऊन ये की 20 रुपयाचं पाणी. लय वासा वासा करते ते लेकरं कोणाला नीट बोलत नाही हो. तुम्ही पाणी एवढं काम करायचं. आताच मी म्हणायला लागले होते बाया कावीनं चुलत्याला पाणी नेऊन दिलं तवर तर लागले वासा वासा धावायला. जराच लेकरं बी नाही ती शहाणी माय नशिबाला करू. वर मधनं आणलं. त्यांना नीट हेच केलं नाही. ते होते तांबे मी आणून देते. ते दे रे तू. खाडपणातच गेलं. टाकलं बाहेर ते गावलाच नाही तर ते छोकलीच्या बापानं परत त्याला होतं तसं ती करून टाकलं. नाही बोळ असं कुठं तरी तसं काय उंदर घुशी काय नाही आपल्या इथं. काय आम्ही तर इथंच वाट्यावरच झोपतो. तसलं काय भ्या घाल नका मावशी आम्ही तर बाहेरच असते. एवढा मोठा असा गेला खाली उतरत. नाही नाही इथं आहेतच साप मोठं मोठं लय मोठं मोठं साप आहे इथं. तुम्ही ऊसात पण उर्मिला आणि मी तर आम्ही तर रोज ह्या डान्स बघायचो 2 सापांचा हो ह्या लिंबाखाली कवा ह्या वाट्यावर कवा हिथं आणि तिकडं. पण मला कवा दिसत नाही. दिसला तर का असं दुसरंच कुणाला तर दुसऱ्यानं धावलं तर दिसतो नाही तर नाही अजिबात. कुणी धावलं तरच मला बी दिसतं पाहिजे नाहीतर आवरून मला कवा दिसत नाही. सगळी त्यांनी तळ नसाय त्यांच्या रस्ता इथं तळ ते असलं. हा तळ असल्यामुळं पहिल्यापासून इथंच. तापमान कसलं आहे व जमीन तापलेली असते यामुळे बाहेर येतात. बाबे खाली कसलं जोडतात का काळं भंगार लय मोठं आहे ते. आणि तरी म्हातारा आमचं तिथंच झोपतं तसं काय नसतं ते. त्या बाबळी खाली. आम्ही संध्याकाळी तिथे ते सासरा आपल्याला दिसत बी नाही चकवा देऊन निघून जातो. शेपटावर उभं होते आमच्या वाघ फक्त पेट्रोल लावून बघतो तो भले मोठे लट पाण्याची कळायला आम्हाला ज्याच्यानं शिवाय त्याला दिसतं. जुडपी तर इथलं जुडप आता नाही दिसत नाही तर पहिलं दिसायचं.
नाही पण ह्या आंब्यापाशी आणि हा ह्या लिंबापाशी मधल्या आणि ह्या. मधल्या नाही ह्या पुढच्या लिंबापाशी सारखा असतोय की. आता यंदा नाही दिसला पण तिकडं नाही का दिसला. एकदा दिसला होता की सोनीन तुम्ही होता तेव्हा तिथं दिसला होता पायापाशी. फाउंडेशन पशी. हं. आणि मग तसा म्हणलं ना तर त्या छपार होता का तवा दिसायचा बघा सारखा. तवा तर मोटर चालू करायला आले माणसं तरी दिसायचं. मग ती बंद झाला गौऱ्याच्या इथला ढिगारा. मोटर चालू करायला अतुल मामा हे आलं का ना कुणी कोण माणसं हिंडायचा आता हे येत जातच नाही. काय किती नजर पडत नाही आता. नाही तर त्या छपरा त्यानं घरच करून ठेवलं होतं. मग जेव्हा ते छपार काढलं नाही पण दिवसा सुद्धा त्या छपराकडे बघू वाटत नव्हतं. एवढं छपार बी बिसूर झालतं. नाही नात दारू पिऊन मी आला नाही नाता भाऊजी इसरंदवाडीला गेलतं ना तेव्हा म्हणली मी आला दारू पिऊन. पुण्यात आहे की? ती काय तिकडे जाते काय पुण्याला. पण तिला अशीच खबर आहे. नाही, पुण्यात आहे. पण काय झालं मी एकदा नाता भाऊजीला म्हणलं ओम नमः शिवाय हे झालं काय तर ते म्हणले भाऊजी म्हणलं नाही जातं की इसरांतवाडीला कामाला ते तिथंच राहतं. उलट बायका लेकरं सगळी काम करतात. पोरानं लग्न केलं. आताच म्हणलं गेल्या आठवड्यात गाठ पडले. का आमचं गाव तर बघा जित्या माणसांना सुद्धा मृत घोषित करतात. काव्या आणखी तांदूळ दारुड्यानं ना मला बी तसंच वाटतं. घरातल्या लय बिचारीला त्रास लय त्रास होता. खालीच मान घालून जायची खालीच मान घालून. कामाला जाताना बी तसंच कामावरनं येताना तसं दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आलं की लाखातली 100 भीतर. आणि आपण मध्ये बोललं तर आपल्याला पण शिव्याच का तुम्ही कशाला मध्ये बोलताय मग. हा काय येत आहे प्लास्टिकचं ती यांनी लय लागतंय. मला गजरा करायचंय. घेऊन जा फुलं काय स्वाती तर सारखा गजरा करायला जाते. काय ग आणखी तांदूळ टाक. त्याला तांदूळ आणलं रे. सगळं संपलं म्हणून तर का अजून देऊन गेलेले 8 दिवस बी नाही झालं तर 10 किलो तांदूळ संपलं. 10 किलो तांदूळ 8 दिवस पण नाही गेलं. म्हणून बाय किती दिवस झाले गेलेले. मग एका दिवशी 2-2 किलोचं तांदूळ शिजवलं का. 2 किलो जर तांदूळ रोज शिजवलं ना तरी संपत नाही 4 दिवसात. त्या दिवशी माझ्या मोठ्या बहीण लाल पिशवी जाऊ दे जा दुकानला. स्वातीकडे हाय म्हणते की स्वाती. तर चला हा बघा आहे तर साप निघलाय आता का नाही मला बाहेर सुद्धा निघू वाटायचं नाही रात. आणि लेकरं तर सारखं तिकडं पळतात. दाद्या इकडं सान्या तिकडं दाद्या इकडं सान्या तिकडं. रातभर 10 वाजूस तर झोपूस तर चक्रा घालते ते. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. साप काय निघला नाही.